महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात नागरिकांना तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते। नेमका कसा हा तरंगता दवाखाना यावरचा आमचे प्रतिनिधी सारंग शेटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट। आज आपण आहोत भोर तालुक्यातील भुतुंडे गावामध्ये। या गावामधून आपण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी बोटीची सेवा पुरवली जाते, या बोटीमधून संपूर्ण आरोग्य सेवा ही या भागातील दुर्गम अशा लोकांपर्यंत पोहोचवली जाते आणि यातूनच गावागावात जाऊन लोकांना वैद्यकीय सेवा दिली जाते। त्या भुतुंडे गावाचं फार मोठं ऐतिहासिक महत्व आहे। त्या भुतुंडे गावाच्या लागूनच म्हणजे शेजारी भाटघर धरण आणि भाटघर धरणाला लागून हे भुतुंडे गाव आहे। हे भुतुंडे गाव छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सरदार यासाजी कंक यांचं गाव आहे। आज आपण पाहणार आहोत ही आरोग्य सेवा कशी गावागावात पोहोचली जाते। चला तर मग। आज आपण पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या भाटघर धरणाच्या वरती असलेल्या या तरंगत्या दवाखान्यावर आलेलो आहोत। आज आपण यांच्याबरोबर दिवसभर प्रवास करून या तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांना सेवा दिली जाते ही माहिती घेणार आहोत आणि त्यांची पूर्ण आपल्या सर्व जनतेसमोर दाखवणार आहोत। आता आपल्याबरोबर या लॉन्चवरचे सर्व कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घेऊया। काय सांगा सर, आपण काय म्हणून या लॉन्चवर काम करतो? नमस्ते, मी डॉक्टर शिवम बारटक्के। मी या लॉन्चवर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे। किती दिवसापासून आपण केला? मी या लॉन्चवर गेले 6 महिन्यापासून कार्यरत। कसं वाटतं या लॉन्चवरती फिरून वैद्यकीय सेवा देतात? एक फिरायची एक मजाच वेगळी आहे आणि फिरत फिरत सेवा द्यायचा हा नवीन म्हणजे अनुभव मिळतो। इथे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट बघायला मिळतात। तर फिरूनही होत आहे आणि लोकांची सेवाही केली जाते। लॉन्चचे अजूनही कर्मचारी आपल्याबरोबर आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे सरदार यासाची कंकांचे वंशज 13वे वंशज कंकसाहेब आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्या। कंकसाहेब काय सेवा देतो लोकांना लॉन्च? नमस्कार। ही लॉन्च सेवा जवळजवळ 45-50 वर्षापूर्वीपासून चालू आहे आणि मी 2007 ला 2 फेब्रुवारी 2007 ला या लॉन्चवर रुजू झालो। जवळजवळ 20 वर्ष मी या लॉन्चची सेवा केली, काम केलं आणि प्रामुख्याने लॉन्च आता जुनी होत चाललेली असताना पण माझं पूर्ण लक्ष असताना पूर्ण मेंटेनन्स व्यवस्थित करत असल्यामुळे लॉन्च ही चालूच आहे। आणि ह्या दुर्गम भागामध्ये या लॉन्च शिवाय पर्याय नाही। काही गावं अशी आहेत की लॉन्च शिवाय यांना पर्यायच नाहीये। एसटी असली तरी सकाळी जाते आणि संध्याकाळी येते आणि लोकांना काही लोक असे आहेत की त्यांना एसटीला भाडे देऊन परत दिवसभर तिथे थांबून 400-500 हजार रुपये दवाखान्यात खर्च करून एवढी ऐपतच लोकांची नाही। त्यामुळे लॉन्च ही अतिशय त्यांची एक जीवनातली अतिशय महत्वाची बाब आहे आणि या लोकांना लॉन्च सेवा अजून जर नवीन लॉन्च मिळाली तर फार उत्कृष्ट काम होईल। तर हे होते या लॉन्चचे चालक कंकसाहेब, ती हे 20 वर्ष या लॉन्च वरती सेवा देत आहेत। आपण तिसरे कर्मचारी आहेत या लॉन्चवरचे, त्याला काय सांगाल आपण? नमस्कार, कृष्णा कोंडीबा केंद्रे। मी त्या लॉन्चवर परिचर शिपाई पदावर आहे। मला आता मे महिन्यात 10 वर्ष पूर्ण होतील। 2016 ला जॉईनिंग झाले मी इथे। कसं वाटतं की लॉन्चवर फिरणंही होतं, एक वेगळा अनुभव आणि लॉन्चवर फिरणं होतं आणि लोकांची सेवा घडली जाते आमच्याकडून, त्याचा एक आनंद वाटतो।
कधी भीती वाटत नाही का लॉन्च भीती सुरुवातीला मी नवीन असताना मला सुरुवातीला भीती वाटली होती. गढूळ पाणी असल्यामुळे सुरुवातीला भीती वाटली. कधी पाण्याचा जास्त संपर्क आला नव्हता. सुरुवातीला भीती वाटली होती सुरुवातीला. आणि अण्णांचं एक चांगलं मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यामुळे काय अडचण मला वाटली नाही. काय भीती आपल्या मला राहिलेलंच नाही. काही प्रॉब्लेम आला तरी. तर हे होते परिचार आणि शिपाई या लॉन्चवरचे. आपण आता यांच्यावर फिरून या लॉन्चवरनं लोकांना कशी सेवा दिली जाते ते पाहणार आहोत. माझ्याबरोबर इथं आता लॉन्च मध्ये आजी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ते कशासाठी इथं आलेले आहेत. आजी काय सांगाल कशासाठी या लॉन्च मध्ये आलाय तुम्ही? दवाखान्यासाठी. नेहमी आता कुठली अडचण आली की हा नेहमी आहे डॉक्टर. आम्ही नेहमीच असतो आम्ही. काय इथं समाधान होतं का डॉक्टरांकडे आल्यानंतर? होतो ना, काय दिवस आता गोळ्या औषधं दिली तोपर्यंत होतं, मग परत आणि चालूच होतं. पण ह्या सुविधेचा फायदा होतो का की लॉन्च आपल्यापर्यंत पोहोचते? काय गावाचं नाव आहे? सांगवी. सांगवी काय? सांगवी एको. या गावात डॉक्टर नेहमी येतात का? लॉन्च येते का नेहमी? हा दर आठवड्याला आहे. दर आठवड्याला आहे. फायदा होतो डॉक्टरांचा. हा पण पाहिलं की आजींशी बोललो की त्यांना इथे लॉन्च नेहमी येते आणि त्यामुळे इथे येणाऱ्या डॉक्टरांमुळे त्यांना खूप चांगला फायदा मिळत आहे. आता काही शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी या लॉन्चवर असलेल्या दवाखान्याची सुविधा घेण्यासाठी डॉक्टरांना आपली तब्येत दाखवण्यासाठी आले. आपण यांच्याकडे जाणून घेऊया कुठल्या गावातून आलेले तर त्यांना काय होतं. मला काय सांगशील कुठल्या गावातून आलाय तू? सांगवी. कुठलं सांगवी? वेळवण सांगवी मधून आलेलं. काय होते म्हणून तुम्ही आला इथं आता? खोकला, सर्दी, ताप. हा शाळेतून आलात तर तुम्ही कसं आलाय? शाळेतून. कुठल्या शाळेतून आलाय? शाळेचं नाव सांग. शाळेचं नाव सांग तुमचं. दीपक प्राथमिक शाळा सांगवी एको. सांगवी. सगळ्यांना काय काय त्रास होतोय? तुला काय त्रास होतोय? खोकला, सर्दी. खोकला सर्दी आहे. तुला काय होतंय? अरे मला खोकला, सर्दी. खोकला सर्दी. मला तुला काय होतंय? खोकला, सर्दी. नेहमी येता का तुम्ही इकडे? हो. आजारी वाटलं बरं नसेल वाटत तर नेहमी येता या बोटीवरती? डॉक्टर तुम्हाला नेहमी तपासतात? हो. बरं वाटतं का मग? हो. आपण पाहिलं की छोटे छोटे चिमुकले शाळेतून इथे त्यांना सर्दी खोकल्यासारखा त्रास होतोय आणि त्यामुळे हे विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी आपले तब्येत डॉक्टरला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे सांगवी वेको म्हणून जे गाव आहे जे भाटकर धरणाच्या एका कोपऱ्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये असलेलं हे गाव आहे. आता आपण या लॉन्च मध्ये आहोत. जिथे हा दवाखाना आहे. आपण इथे डॉक्टर साहेब आहेत आपल्यावर. आपण डॉक्टरांकडून एकदा जाणून घेऊया इथे काय काय सुविधा लोकांना दिल्या जातात आणि कुठल्या प्रकारच्या सुविधा आपण पुरवतात. डॉक्टर साहेब साधारणतः ही लॉन्च किती तारखेला म्हणजे कुठल्या महिन्यात चालू होते? आज ही सेवा आपण चालू करतो आणि किती दिवस चालते? साधारणतः लॉन्च ऑगस्ट सप्टेंबरला चालू होती आणि एप्रिल ते एप्रिल पर्यंत चालू राहते. आणि मधल्या काळात आपल्या गावामध्ये मधल्या काळामध्ये PSC ला उपकेंद्र आहे, दवाखाना आहे आपला, तिथे सेवा चालू असते. साधारणतः किती गावं आहेत? किती गावं आहेत साधारणतः की जिथपर्यंत आपण पोहोचतो आणि त्या लोकांना सुविधा येतो? लॉन्चद्वारे आपण मिनिमम 15-16 गावं आहेत आपली. त्या 15-16 गावांमध्ये आपण सेवा पुरवतो लोकांना. तर आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 15 ते 16 गावांना ही सुविधा पुरवली जाते. आता काही दिवसामध्ये आता हा उन्हाळा चालू झाला की धरणातलं पाणी कमी झाल्यानंतर मार्च एप्रिल नंतर ही लॉन्च बंद केली जाते. तर पाणी कमी झालेलं असं लॉन्च चालवणं शक्य नसतं आणि त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर मध्ये ही लॉन्च पुन्हा चालू होते आणि पुन्हा ही सुविधा चालू केली जाते. आता आपण लवकरच एका गावात पोहोचणार आहोत. तेही लोक सुविधा घ्यायला येतील. कशी काय लोकांना कळतं ही लॉन्च आली हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया आता लॉन्च मार्फत एका गावामध्ये पोहोचूया. आपण आता या लॉन्चचं जे सारथ्य करत आहेत ते यसाची कंकाची वंशज आहेत. त्या कंक साहेबांकडे जाणार आहोत. काय अडचणी येतात लॉन्च मध्ये उन्हाळ्यामध्ये ही लॉन्च चालवताना आणि कुठल्या अडचणींना सामोरं जात ही सेवा ते पुरवतात. वर्षानुवर्ष या लॉन्चवर ते स्वतः सारथ्य करत. आपण त्याच्याकडे जाणून घेऊया की कशा प्रकारे ही सेवा ते देतात.
आपल्या बरोबर असतात हे लॉनचं जे सारथ्य करतात ते त्यांच्याकडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की पाणी कमी झाल्यानंतर ही लॉन चालवताना कुठल्या प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर काय सांगाल की जेव्हा पाणी कमी होतं आणि आता ह्या दिवसामध्ये आपण जेव्हा लॉन चालवतो आपली सेवा देतो तेव्हा काय अडचणींना सामोरं जावं लागतं? आता ह्या दिवसात पाणी कमी झाल्यानंतर थोडंसं वेगळे असतात त्याच्यावर माणूस गेली नाही पाहिजे हे आता कधी लक्ष नाही घ्यावे लागते खोल पाण्यातूनच मग चालवावी लागते. तुम्ही एवढ्या वर्ष ह्या धरणामध्ये ही लॉन चालवताय तुम्हाला काय अंदाज आला असेल? हो खूप आम्ही रात्रीचं मंगलेर लॉन चालवलं रात्री मंगलेर लॉन चालवत आलो एवढा अंदाज आलेला आहे. साधारण या लॉनचं वयोमान किती झालं असेल आणि काय आवश्यकता आता या लॉनचं वयोमान एक 24 वर्ष तर पूर्ण झाले 25 चालू झाले आणि आता हे नवीन लॉन्च यायला पाहिजे आता ही लॉन्च म्हणजे म्हातारी झाली. तर आपण ऐकलं असतं त्यांच्याकडनं की या लॉन्चचं वयोमान जवळजवळ 24 वर्ष वयाची झालेलं आहे लॉन्च आणि या लॉन्चला आता बदलण्याची वेळ आलेली आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालून ही लॉन्च बदलली पाहिजे. आपण काही ठिकाणी बघितलं की आता लॉन्चला बऱ्याच ठिकाणी गंज पकडलेला आहे काही ठिकाणी तुटातुटी झालेली आहे इथलं फर्निचरही खराब झालेलं आहे आणि ही खूप मोठी लॉन्च आहे. तर एक छोटीशी कॉम्पॅक्ट लॉन्च जर मिळाली तर या सुविधा अजून आतल्या आतपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवता येतील असं तुमचं याचं म्हणणं आहे. आपण आता पाहिलं की सायरनचा आवाज लावल्यानंतर आपण या सांगवी वेखो या गावामध्ये या बोटीतून पोहोचलेलो आहे. आणि या गावामधले जे लोक आहेत ते सायरनचा आवाज ऐकून या बोटीपर्यंत आलेले आहेत. जे वैद्यकीय सुविधा त्यांना गरज आहे ते या धरणावर आपण पाहतोय की त्या आजीबाई पाहतोय आपण की या धरणावर ते आलेले आहेत आणि या बोटीतनं आता ते डॉक्टरांना भेटून डॉक्टरांकडे त्यांच्या ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या त्यांच्या मार्फत घेतील. आपल्यावर आता तरंत दवाखान्यावरचे डॉक्टर 62 आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की डॉक्टर काय काय ऍक्च्युअली आपण कुठल्या गावामध्ये आलो किती प्रकारचे पेशंट आपल्याला बघायला मिळेल. डॉक्टर काय सांगाल की आज दिवसभरामध्ये आपण एवढ्या गावांमध्ये फिरला तर किती पेशंट झाले आपले साधारणतः आणि कशा प्रकारचे पेशंट? आज आपण सकाळपासून प्रथम आपण केलं सांगवी त्यानंतर नानावळ करत असं आपण खाली गेलो. एकूण आजची ओपीडी आपली जवळपास एक 56 ते 58 झालेले आहे आणि यामध्ये व्हायरलचे पेशंट बऱ्यापैकी आहेत आणि आपले फॉलोअपचे जे पेशंट असतात हायपर टेन्शन डायबिटीसचे ते पण होते आणि थोडेफार लहान मुलांमध्ये जरा संसर्गजन्य रोग झाले त्याच्यामुळे व्हायरल फिवरचे पेशंट आज भरपूर मिळाले आपल्याला. अशा प्रकारचे पेशंट आपल्याला दरवेळी बघायला मिळतात की आज जरा जास्त होते? आज थोडं प्रमाण जास्त आहे व्हायरलचं जरा वातावरणामुळे पण आणि जुलाबाचे पण पेशंट आहेत टेम्परेचर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे वॉटरचं इंटेक कमी होतं लोकांमध्ये त्याबद्दल पण आपण लोकांना माहिती दिली की पाणी भरपूर प्रमाणात घ्या. ORSची पावडर आपल्याकडे उपलब्ध होते ते आपण भरपूर प्रमाणात वाटले ते घेण्यासाठी त्यांना सल्ला दिलेला आहे. आता हा दवाखाना साधारणतः एक आठवडा 2 आठवडे चालेल? साधारणतः अजून 1 ते 2 आठवडे चाललाच हवा. जर पाण्याची पातळी कमी झाली तरच दवाखान्यात आणेल किंवा 2 आठवडे अजून चालू शकतो. तरी सुद्धा आपण ही सेवा देत राहिलो. आपण सेवा देतो. काय वाटतं आपल्याला की लोकांची अशी मागणी आहे की ज्या वेळेला हा दवाखाना बंद असतो म्हणजे पूर्ण उन्हाळा सुरू झाल्यानंतर आणि पावसाळा चालू असेपर्यंत तर त्या काळामध्ये जर डॉक्टरांना तुमच्यासारख्या डॉक्टरांना जर लोकांनी म्हणजे शासनाने अँब्युलन्स उपलब्ध करून दिली तर तुम्ही ही सेवा गावागावात देऊ शकाल? मी तर कायम इच्छुकच आहे सेवा करण्यासाठी. आपले पेशाच ते लोकांची सेवा करायची. जर शासनाने पुरवठा केला तर आपण कायम सेवा देतो. शुभेच्छा डॉक्टर. तुम्ही आज पाहिलं आपण की ही डॉक्टर मंडळी आणि हे इथं ह्या बोटीवर असलेले 3 कर्मचारी प्रशासनाच्या वतीनं अतिशय उत्तम सेवा अतिशय दुर्गम भागातल्या लोकांना विशेषतः राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भुतुंडे गावापासून सुरुवात केली होती आपण. आता आपण पुन्हा भुतुंडे गावाकडे जातोय. त्या अतिशय दुर्गम आणि डोंगरी भागात असलेल्या लोकांना अतिशय उत्तम रित्या हे सेवा देत आहेत. आपण खरं तर सर्वसामान्य जनतेच्या वतीने डॉक्टर पार्टीच्या वतीने या सर्व मंडळींचे नक्कीच आभार मानू आणि ही सेवा अशी त्यांच्याकडनं अविरतपणे चालू राहो अशा शुभेच्छा त्यांना देतो. डॉक्टर मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे.
आज आपण दिवसभर या भाटघर जलाशयातील पुणे जिल्हा परिषद तरंगत्या दवाखान्यावरती आज पाहिलं की प्रत्येक गावात जाऊन या दवाखान्यावरचे डॉक्टर त्यांचे असलेले इतर साथीदार आहेत ते त्यांना अतिशय उत्तमरित्या सेवा देतात. सायरन वाजवल्यानंतर आजूबाजूच्या डोंगरात राहणारे जे लोक आहेत, अतिशय दुर्गम भागात राहणारे जे लोक आहेत ते इथे येतात आणि स्वतःच्यावरती औषधोपचार करून घेऊन आपापल्या गावाकडे परत जातात. आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत, परंतु ही जी बोट आहे ही आता फार काळ चालणार नाही, तर अजून काही तर एक ते 2 आठवड्याचं ही बोट चालेल आणि कालांतराने ही बोट जेव्हा पाऊस सुरू ऊन जास्त झालं, पाणी धरणातलं कमी झालं की पूर्णतः बंद होईल. पुन्हा जेव्हा पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा संपेल पूर्णतः त्यावेळेला ही बोट पुन्हा सुरू होईल व हा तरंगता दवाखाना पुन्हा लोकांच्या सेवेमध्ये हजर होईल. परंतु लोकांची अशी मागणी आहे की जर हा तरंगता दवाखान्याच्या काळामध्ये बंद असतो, उन्हाळा चालू असताना आणि पावसाळा चालू असताना, तर त्या काळामध्ये बंद असलेल्या काळामध्ये जर शासनाने यांना एखादी कृती ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली तर यावर असलेले डॉक्टर्स आणि हे लोक पुन्हा त्या गावागावात जाऊन सेवा देऊ शकतील, अशी लोकांची मागणी आहे. प्रशासनाने त्या बोटीचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे, कारण कालांतराने ही 24 वर्ष वयाची झालेली बोट आता खराब होत चाललेली आहे, ती गंज होत चाललेली आहे. त्या बोटीची सुद्धा बदलण्याची गरज आहे आणि तरंगता दवाखाना बंद असताना त्या दवाखान्यासाठी पर्याय म्हणून ॲम्ब्युलन्स मार्फत सेवा ही गावागावात पोहोचवण्याची गरज आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.